छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। हर 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 हर। आजच्या जाहीर आभार मेळाव्याला उपस्थित शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदासभाई, पालकमंत्री उदय सामंत, आपले दुसरे मंत्री योगेश कदम, किरण भैया सामंत, निलेश राणे, राजन साळवी, रवींद्र फाटक, सदानंद चव्हाण, सुभाष बने, शशिकांत चव्हाण, शिल्पाताई सुर्वे, राजेंद्र महाडिक, विलास चाळके, बाळशेठ जाधव, बंदरकर, महेश, सगळे सावंत, सर्व व्यासपीठावरील मान्यवर, कोण राहिला असेल तर ज्यांनी चिठ्ठी दिली त्याची चूक आहे, व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि समोर अगदी नजर पोचत नाही तिथपर्यंत बसलेल्या माझ्या लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भावांनो, आणि लाडक्या कोकणवासियांनो, खरं म्हणजे मी आपल्या चरणी नतमस्तक व्हायला आलोय, आपले आभार मानायला आलोय। कारण जेव्हा मी प्रचार सभांना आलो त्यावेळेस म्हटलं होतं, तुम्ही या शिलेदारांना विजयी करा, विजयाचा गुलाल आणि तुमचे आभार मानायला हा एकनाथ शिंदे पुन्हा येईल, आणि म्हणून मी या ठिकाणी आपले आभार मानायला आलोय। कारण एकनाथ शिंदे दिलेला शब्द पाळतो, तुम्हाला शब्द दिला आणि शब्द पाळायला आलो। एक म्हणतात कि एक बार मैंने जब कमिटमेंट की तो फिर खुद की भी नहीं सुनता, असा हा तुमचा एकनाथ शिंदे आहे, दिलेला शब्द पाळणारा। आणि म्हणून हा विजय बाळासाहेबांच्या चरणी अर्पण करायला मी आलोय। आज खऱ्या अर्थाने आज अनेक लोकांचे प्रवेश झाले, त्यांचाही मी मनापासून स्वागत करतो, त्यांनाही मनापासून शुभेच्छा देतो। आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी तुमचं प्रेम म्हणजे बाळासाहेबांनी कोकणावर प्रेम केलं आणि तुम्ही देखील शिवसेनेवर, बाळासाहेबांवर, धनुष्यबाणावर भरभरून प्रेम या निवडणुकीमध्ये केलं, आशीर्वाद दिले। आणि म्हणून मगाशी रामदासभाई म्हणाले की या शिवसेनेच्या विजयामध्ये, या घोडदौडीमध्ये कोकणी माणसाचा, कोकणाचा मोठा सिंहाचा वाटा आहे। मी तुम्हाला धन्यवाद यासाठी देतो की आपण 9 जागा लढवल्या आणि 8 जागा जिंकल्या, आणि महायुतीने 15 जागा लढल्या, 14 जागा जिंकल्या। म्हणजे आता स्ट्राइक रेट किती झाला उदयजी? 95%। आणि म्हणून मी आपल्याला सांगितलं होतं, जेव्हा माझं पहिलं भाषण सभागृहात झालं, काही लोक म्हणाले, त्याचा समाचार रामदासभाईंनी घेतलाय, की एकही आमदार निवडून येऊ देणार नाही। पण या एकनाथ शिंदेने सभागृहात सांगितलं होतं, एकही आमदार पडू देणार नाही, आणि देवेंद्रजी आणि हा एकनाथ शिंदे मिळून 200 पेक्षा जास्त आमदार निवडून आणणार। आणि खरं या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 232 आमदार निवडून आले। एक लँडस्लाइड मॅन्डेट, एक अद्भुत यश, दैदिप्यमान विजय या निवडणुकीमध्ये, विधानसभेमध्ये आपण दिला।
मला अभिमान आहे, मला आनंद आहे, मला समाधान आहे की समोरच्या उभाटा लोकसभेमध्ये देखील आपण त्यांच्यापेक्षा 2 लाख मतं जास्त मिळवली. विधानसभेत 97 जागा ते लढले आणि केवळ 20 जागा आल्या. आणि तुमच्या शिवसेना प्रमुख हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबांच्या शिवसेनेने, धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या शिवसेनेने फक्त 80 जागा लढवल्या आणि एकही निवडून येऊ देणार नाही म्हणणाऱ्यांना 60 आमदार निवडून आपण आणले आणि या महाराष्ट्राने त्यांची बोलती बंद केली. 15 लाख मतं आपल्याला जास्त मिळाली भाई. 15 लाख मतं जास्त मिळाली. मग सांगा खरी शिवसेना कुणाची? बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार कोण हे जनतेने ठरवलंय. जनतेने शिक्कामोर्तब करून टाकलंय. काही लोक म्हणायचे निवडणूक आयोग भ्रष्टाचार, सुप्रीम कोर्ट चुकीचं, ईव्हीएम चुकीचा, ईव्हीएम घोटाळा झाला. अरे तुम्ही जिंकले की ईव्हीएम चांगला, तुम्ही जिंकले की ईव्हीएम चांगला, निवडणूक आयोग चांगला, हरले की ईव्हीएम घोटाळा. आता तर म्हणाले मतदार याद्यात खोळ झाले. परंतु या महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या लाडक्या बहिणींनी हे भगवं वादळ इकडे आणले. तुम्हाला मनापासून धन्यवाद द्यायला पाहिजे. कारण तुम्ही शोधून शोधून निशाणी शोधून शोधून मतदान केलं. आणि माझ्या लाडक्या भावांनी केलं. पण यावेळेस माझ्या लाडक्या बहिणींनी आपापल्या घरात देखील सांगितलं की यावेळेस काही ऐकायचं नाही, महायुतीलाच निवडून द्यायचं, महायुती विजयी झाली पाहिजे. कारण महायुतीने जे 2.5 वर्षामध्ये निर्णय घेतले, या एकनाथ शिंदेने मगाशी सांगितलं रामदासबाईंनी, उदय सामंत, योगेश कदम यांनी की कधी झोपतो, कधी उठतो, कधी जेवतो, कधी खातो काय माहित. परंतु मी आपल्याला सांगतो या एकनाथ शिंदेने 2.5 वर्षात पायाला भिंगरी लावून महाराष्ट्र पादाक्रांत केला. या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जागोजागी सगळ्या जिल्ह्यात तालुक्यात हा एकनाथ शिंदे पोहोचला. दिवस रात्र एक केला, रक्ताचं पाणी केलं आणि या महाराष्ट्राला, बंद पडलेल्या महाराष्ट्राला महाविकास आघाडीने हे सर्व महाराष्ट्रातले सगळे प्रकल्प बंद पाडले होते. सगळीकडे स्टेप दिला होता, स्पीड ब्रेकर टाकला होता. त्याला आम्ही उकडून फेकून दिलं आणि या महाराष्ट्रातल्या विकास प्रकल्पांना आम्ही चालना दिली आणि लोककल्याणकारी योजना आम्ही सुरू केल्या. माझी लाडकी बहीण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना केली. या योजना केली. लाडका भाऊ योजना केली. लाडका शेतकऱ्याला वीज बिल माफ केलं. सन्मान शेतकरी सन्मान योजना सुरू केली. ज्येष्ठांची योजना सुरू केली. एकीकडे रखडलेले बंद पडलेले प्रकल्प आम्ही सुरू केले. या महाराष्ट्राला विकासाला चालना दिली, गती दिली. जेव्हा देवेंद्र फडणवीसजी मुख्यमंत्री होते त्यांनी काही योजना सुरू केल्या. पाणी योजना, जलयुक्त शिवार योजना, अनेक ज्या शेतकऱ्यांसाठी उपयुक्त, सर्वसामान्य माणसासाठी उपयुक्त होत्या त्या महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर बंद पाडल्या. हा एकनाथ शिंदे आल्यानंतर त्या योजना पुन्हा सुरू केल्या आणि या महाराष्ट्राला गतिमानतेकडे, विकासाकडे नेण्याचं काम आम्ही केलं. मी, देवेंद्रजी आणि अजितदादा आम्ही या राज्यामध्ये टीम म्हणून काम केलं आणि या राज्याला पुढे नेण्याचं काम केलं. राज्य 2ऱ्या 3ऱ्या नंबरवर होतं महाविकास आघाडीमध्ये. गुजरात, कर्नाटक पुढे होतं. महाराष्ट्र 3ऱ्या नंबरला होतं. महायुतीचं सरकार आलं. हा तुमचा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर
पुन्हा महाराष्ट्राला आपण नंबर 1 केलं. या देशामध्ये महाराष्ट्र 1 नंबरला आणला आणि खऱ्या अर्थाने विकास काय असतो हे दाखवून दिलं. मी मुख्यमंत्री होतो, लोक सीएम होत, मी सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर म्हणायचे, पण मी म्हणायचो सगळ्यांना सीएम म्हणजे कॉमन मॅन, सीएम म्हणजे कॉमन मॅन, सर्वसामान्य माणूस. आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत, मी डीसीएम आहे. आताही मी म्हणतो डीसीएम म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन, म्हणजे सर्वसामान्य माणसाला समर्पित भावनेने काम करणारा डीसीएम. काय पद येतात जातात पुन्हा येतात, पद वर खाली होतात, सत्ता येते जाते पुन्हा येते. बाळासाहेब म्हणायचे पण नाव एकदा गेलं की पुन्हा येत नाही. आणि म्हणून हा एकनाथ शिंदे, तुम्हाला मी एकच सांगतो की पद वर खाली होतात, परंतु या एकनाथ शिंदेला महाराष्ट्रामध्ये माझ्या लाडक्या करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही नवीन ओळख मिळाली. ही सगळ्या पदांपेक्षा मोठी आहे, सगळ्या पदांपेक्षा याचा मान मोठा आहे, याचं मला समाधान आणि आनंद आहे. आणि म्हणून या महाराष्ट्रासाठी, या राज्याच्या विकासासाठी, या एकनाथ शिंदेच्या शरीरातला रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत या महाराष्ट्राला समर्पित असं काम एकनाथ शिंदे करेल, ही ग्वाही आपल्याला मी या ठिकाणी द्यायला आलोय, ग्वाही आपल्याला द्यायला आलोय. आणि म्हणून आज मी एवढंच सांगतो, रत्नागिरीमध्ये या कोकणामध्ये शिवसेना वाढवण्यामध्ये रामदासबाई इकडे आहेत, इकडे रामदासबाई इकडे आहेत. ते जेव्हा मंत्री होते तेव्हाही ती मंत्रिमंडळात म्हणायचे कोयनेचं पाणी, वाहून जाणारं पावसाचं पाणी, समुद्राला जाणारं पाणी थांबवलं पाहिजे. मी बाईंना अभिमानाने सांगतो, मी मुख्यमंत्री झाल्यानंतर या ठिकाणी त्याच्या मागे लागून 67 टीएमसी पाणी हे आपल्या कोकणामध्ये थांबलं पाहिजे, यासाठी काम आता सुरू झालंय आणि त्याचा मला आनंद आहे, समाधान आहे. रत्नागिरी जिल्ह्यासाठी या ठिकाणी देखील, या संपूर्ण कोकणामध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या संपूर्ण भागात छोटे छोटे पाण्याचे बंधारे होतील, छोटी धरणं होतील. या ठिकाणी आम्ही कोकण विकास प्राधिकरण तयार केलंय, त्याच्यामध्ये MIDC ला घेतलंय, त्याच्यामध्ये MMRD ला घेतलंय, त्याच्यामध्ये सिडकोला घेतलंय. या माध्यमातून देखील या ठिकाणी विकास होईल. आणि म्हणून या बाबतीमध्ये राणे साहेब आज आपल्या महायुतीत आहेत. निलेश इकडे बसलाय, मगाशी कोणीतरी सांगितलं राणे साहेब, रामदासबाईच म्हणाले, राणे साहेबांना सगळ्यात जास्ती माहिती आहे कुणाचे खोके कुठे आणि काय के खोके खोके. आता सगळं कशाला ते खोके खोके? अरे तुम्हाला या महाराष्ट्रातल्या जनतेने खोक्यामध्ये बंद करून टाकलं, आता तरी सोडा. म्हणजे काय म्हणतो, रस्सी जल गया, पण रस्सी जळाली पण पीळ जात नाही. कुठे या कोकणामध्ये शिवसेना वाढवण्यासाठी रामदासबाई असतील, रामदासबाईंनी देखील जे काम केलं, राणे साहेबांनी त्यावेळेस काम केलं. आता हे उदय सामंत या ठिकाणी आहेत, या ठिकाणी निलेश आहे, किरण आहे, योगेश आहे. ही सगळी लोक आपले 8 आमदार 9 पैकी काम करतात. आणि रामदासबाईंना देखील कोणी पक्षामध्ये चांगलं काम करू लागला की त्याला कसं खच्ची करायचं, कुठला पक्षाचा नेता, पक्षाचा प्रमुख कधी असा विचार करतो? मी नेहमी सांगायचो, पक्ष मोठा करायचा असेल तर कार्यकर्त्यांना बळ द्या, ताकद द्या, वाढवा, त्यांना जपा. परंतु रामदासबाईंनी तो अनुभव घेतलाय, राणे साहेबांनी अनुभव घेतलाय, आणखी कोणी कोणी घेतलाय आणि मी घेतलाय. आणि म्हणून
हा शिवसेना पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, बाळासाहेबांच्या विचारांचा पक्ष आहे, धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या शिकवणीतून निर्माण झालेला या ठिकाणी पक्ष आहे. आणि म्हणून इथं कार्यकर्ता सगळे कार्यकर्ते, कोणी मालक नाही, नोकर नाही. मी आपल्याला एवढंच सांगतो, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे कोल्हापूरच्या आपल्या शिबिरात म्हणाले की हा पक्ष कार्यकर्त्यांचा आहे. राजा का बेटा राजा नहीं बनेगा, जो काम करेगा वही राजा बनेगा. हा असा पक्ष आहे आपला, जो काम करेल. उदय सामंत इकडे आहेत साक्षीदार. या मंत्रिमंडळात देखील ते काम करतात. आज उद्योग खात्याच्या माध्यमातून आज या राज्यामध्ये उद्योग येतात. दाओस मध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या सोबत ते गेले. किती लाखाचे किती तुम्ही केले? 16 लाख कोटी रुपयाचे करार केले. 16 लाख कोटी. मला अभिमान आहे, उद्योग मंत्र्याचाही आहे आणि मुख्यमंत्र्याचाही आहे. मी जेव्हा गेलो त्यावेळेस 7.5 लाख कोटी सुरुवात होती आपली, 7.5 लाख कोटीचं. आणि उदयजी आपण किती अंमलबजावणी केली? किती टक्के? 85%. नुसते करार कागदावर नाही तर त्याची अंमलबजावणी केली. 85% अंमलबजावणी करणारं आपलं सरकार आहे. आणि म्हणून त्यावेळेस म्हणायचे कोण? एकनाथ शिंदे. हुईज एकनाथ शिंदे, हुईज रामदास कदम. आम्ही दाखवलं आम्ही कोण आहोत ते. आम्हाला हलक्यात घेऊ नका, हलक्यात घेऊ नका. आम्ही कार्यकर्ते म्हणून काम करणारे, न्याय देणारे लोक आहोत. आणि म्हणून इथं दाढीवाल्यांना हलक्यात घेऊ नका. इथं दाढीवाल्यांची मेजॉरिटी जास्ती दिसते. इथं मलाही आहे, रामदासबाईला आहे, इकडे उदय सामंत आहे, इथे योगेशला पण थोडी आहे, इकडे याला पण आहे, निलेश. म्हणजे मेजॉरिटी आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की किती तुम्ही शिव्या देणार, किती शिव्या शाप देणार, किती आरोप करणार. अरे माझा सत्कार झाला, महापराक्रमी महादजी शिंदे यांच्या नावाचा गौरव, राष्ट्र गौरव पुरस्कार तुमच्या एकनाथ शिंदेला मिळाला. याचा अभिमान तमाम महाराष्ट्राला. एका मराठी माणसाच्या हस्ते मराठी माणसाचा सत्कार झाला दिल्लीमध्ये. तिथे महादजी शिंदे यांचे वंशज केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे होते. यांची मजल कुठे गेली? एकनाथ शिंदेला ठीक आहे तुम्ही शिव्या द्या, आरोप करा, अपमान करा, परंतु महादजी शिंदे यांचा अपमान आपण करताय, साहित्यिकांना दलाल आपण म्हणताय. आणि ज्यांनी तुम्हाला एकेकाळी मुख्यमंत्री केलं त्यांचाही अपमान आपण करताय. काय जनाची नाही तर मनाची तरी ठेवा. आणि म्हणून मी तर तुम्हाला दिवसा रात्री स्वप्नात कधी एकनाथ शिंदे दिसत असे. मोगलांच्या काळात संताजी धनाजी जसा मोगलांच्या घोड्याला दिसायचा तसा एकनाथ शिंदे तुम्हाला पाण्यात बघताय. पण मला किती आरोप करा, किती शिव्या द्या, परंतु हा एकनाथ शिंदेच्या मागे माझ्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी आहेत. तोपर्यंत मला कसलीही चिंता नाही, कसल्याही चिंता नाही. आणि कुठलंही मी कुणालाही घाबरत नाही. तुम्ही 2-2.5 वर्षापूर्वी पाहिलं, 2-2.5 वर्षापूर्वी पाहिलं, या राज्याने नाही, देशाने नाही, जगातल्या 32 देशांनी त्याची नोंद घेतली. आज इथं आपले सुभाष बने आले, त्याचबरोबर जाधव आले, बाळासाहेब जाधव आणि महाडिक आले, बरोबर. त्यांचं मगाशीच मी स्वागत केलंय. आणि राजन साळवी देखील, ते खरं म्हणजे 2.5 वर्षापूर्वीच यायला पाहिजे होते, पण ते राहिले तिकडे. जाऊ द्या, योगायोग लागतो. आणि तेही राजन साळवी आणि त्यांचा परिवार देखील शिवसेनेमध्ये आला. आणि खऱ्या अर्थाने या कोकणामध्ये एकापेक्षा एक चांगले कार्यकर्ते शिवसेनेमध्ये काय येत आहेत.
खऱ्या अर्थाने ज्या पक्षाच्या विचारांनाच वाळवी लागली आहे तिथं कसा राहील राजन साळवी? तो याला शिवसेनेमध्ये. हे लोक काय येत आहेत त्याचा विचार मी त्यांचं स्वागत करतोय, परंतु मला शिव्या देण्यापेक्षा, माझ्यावर आरोप करण्यापेक्षा हे लोक का तुम्हाला सोडतायत याचा विचार करा, याचं आत्मपरीक्षण करा, आत्मचिंतन करा. म्हणाले आम्ही आता आमचे लोक घेतले तर आम्ही डोकी फोडू. अरे डोकी फोडायला कोण आहे तिकडे? हातात मनगटात ताकद लागते, जोश लागतो. मला आठवत आहे शोले मधला डायलॉग असरानीचा, बोले इधर आधे इधर जाओ आधे उधर जाओ बाकी मेरे पीछे आओ. रामदास भाई पीछे देखेगा तो कोई नहीं है. कशाला उगाच फुकाच्या बाता मारताय? आणि म्हणून दाढीने तो तुम्हाला अगोदरच कमाल दाखवलेली आहे. होती दाढी म्हणून उद्ध्वस्त झाली तुमची महाराष्ट्र विरोधी आघाडी आणि सुरू झाली विकासाची गाडी. हे या दाढीने तुम्हाला 2.5 वर्षापूर्वी दाखवले. कशाला माझ्या नादाला लागता? मी कुणाच्या नादाला लागत नाही, मी कुणालाही आडवा येत नाही, आणि मी आरोपाला आरोपाने उत्तर देत नाही, तर आरोपाला हा एकनाथ शिंदे कामातून उत्तर देणार, या राज्याचा विकास करणार. आणि माझ्या लाडक्या बहिणींना मी हे सांगतो, ज्या माझ्या लाडक्या बहिणींची योजना जी केली आहे, इतर ज्या योजना केल्या, कुठली योजना बंद होणार नाही ही खात्री आपण बाळगा. कारण आम्ही खोटी आश्वासनं देणार नाही, जे आम्ही बोलणार ते करून दाखवणार. बाळासाहेब म्हणायचे, एकदा शब्द देताना 10 नाही 100 वेळा विचार करा. आम्ही पूर्ण विचार करून आपल्या योजना सुरू केलेल्या आहेत, आणि आपण भरभरून मतांचा वर्षाव या ठिकाणी केलाय. म्हणून आपल्याला मी मनापासून शुभेच्छा देतो. खरं म्हणजे उदय सामंत, किरण सामंत इकडे आहेत, हे सगळेच लोक इथं आहेत, सगळे आमदार आहेत. इथं आपल्या रामदासबाईंचा छावा योगेश कदम आहे. कदम कदम बढाए जा असं काम त्याचं चालू आहे. मी सांगितलं त्याला, मी उदय सामंतला सांगितलं, तुमच्याकडे जी खाती आहेत, या खात्याच्या तुमच्या विभागामध्ये तुम्ही ज्या ज्या ठिकाणी आवश्यक त्या ठिकाणी भेटी द्या. मंत्रालयात बसून राहता कामा नये, थेट लोकांमध्ये गेलं पाहिजे, लोकांना ऐकलं पाहिजे, संवाद साधला पाहिजे, त्यांच्या अडचणी समजून सोडवल्या पाहिजे. तात्काळ सगळे मंत्री लोकांमध्ये जाऊ लागले. का घरात बसून राज्य चालवता येतं? हे तर मी नाही म्हणत, पवार साहेबांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलेलं आहे. घरात बसून पक्ष चालवता येत नाही, फेसबुक लाईव्ह करून पक्ष चालवता येत नाही, राज्य चालवता येत नाही. त्याला फेस टू फेस लोकांमध्ये जावं लागतं, लोकांमध्ये संवाद साधावा लागतो, बांधावर जावं लागतं, शेतकऱ्यांना भेटावं लागतं, सर्वसामान्य लोकांच्या अडीअडचणी समजून घ्याव्या लागतात. हा एकनाथ शिंदे शेतकऱ्याचा मुलगा, सर्वसामान्य परिवारातून आम्ही आलो. ही शिवसेना मोठी करण्यामध्ये रामदासबाई, दानेसाहेब, इतर आपले नेते, या सर्व कार्यकर्त्यांनी शिवसेना मोठी केली. घरादारावर तुळशी पत्र ठेवलं, केसेस अंगावर घेतल्या, तेव्हा शिवसेना मोठी झाली. सोन्याचा चमचा घेऊन आम्ही जन्माला आलो नाही, परंतु सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये सोन्याचे दिवस आणण्यासाठी आमचा जन्म झालेला आहे. सोन्याचे दिवस आणण्यासाठी, आणि ते आम्ही आणतोय. सुरुवात 2.5 वर्षापूर्वी झाली, तोच वेग यापुढे तुम्ही जे आम्हाला मॅन्डेट दिलंय, जे बहुमत दिलंय, त्याच्यामुळे आणखी आमची जबाबदारी वाढली आहे, आणखी वाढली आहे. आणि म्हणून या राज्याला पुढे नेण्यासाठी केंद्राचं देखील पाठबळ आपल्याला आहे. आज परवाच कुठे मी वाचलं, म्हणजे आपले आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेब गेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या बरोबर आपल्या देशासाठी जे काय त्याच्यावर करार केले.
आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी त्यांना एक पुस्तक भेट दिलं. त्या पुस्तकात त्यांनी लिहिलंय, मोदीजी आप महान हो. म्हणजे आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्याबद्दल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष गौरवाचे उद्गार काढतात, याचा अभिमान आपल्याला असला पाहिजे. आपल्या देशाचा डंका जगात वाजवणारे या देशाचे प्रधानमंत्री मोदीजी, गरिबी हटाव म्हणणारे काँग्रेस गरिबी हटली नाही, गरीब हटला. परंतु 38% लोकांना गरिबीच्या वर आणण्याचं काम प्रधानमंत्र्यांनी केलं. आज बाळासाहेबांचं काय स्वप्न होतं की अयोध्येमध्ये राम मंदिर बांधा, मला एक दिवस प्रधानमंत्री करा, मी अयोध्येत, बरोबर ना रामदासबाई, राम मंदिर बांधतो आणि काश्मीर मधलं 370 कलम हटवतो. कुणी हटवलं? बाळासाहेबांचं स्वप्न कुणी साकार केलं? तर या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि गृहमंत्री अमित शाह साहेब यांनी केलं. याचा अभिमान असला पाहिजे. रोज उठून सुटून त्यांना तुम्ही शिव्या देताय, त्यांना आरोप करताय. अरे देशाचा प्रधानमंत्री आज देशाचं नाव उंच करतोय, त्यांच्यावर आरोप करताय. आणि बाळासाहेबांनी ज्या काँग्रेसला दूर ठेवलं, माझी शिवसेना काँग्रेस होऊ देणार नाही, त्या काँग्रेसच्या दावणीला शिवसेना बांधण्याचं पाप तुम्ही केलं. हा धनुष्यबाण गहाण ठेवण्याचं पाप तुम्ही केलं. ते सोडवण्याचं काम तुमच्या एकनाथ शिंदेने केलं. आता धनुष्यबाण आणि शिवसेना तुमची आहे. हे निवडणूक आयोगाने, कोर्टाने आणि विधानसभेत झालेल्या जनता जनार्दनाच्या दरबारात देखील शिक्कामोर्तब केलं. आता काय करणार? तरी सुद्धा आरोप आरोप आरोप. आणि म्हणून मी आता एवढंच सांगतो, कोकण हा खरं म्हणजे एक निसर्गरम्य परिसर आहे. कालच मी नाशिकमध्ये होतो, प्रभू रामाच्या भूमीत होतो आणि आज परशुरामाच्या भूमीत आलोय, परशुरामाच्या भूमीत आलेलो आहे. आणि म्हणून जनता जनार्दनानं शेवटी लोकशाहीचा अवतार घेऊन शंकासूर गाडला आणि म्हणून या कोकणाच्या भूमीतच गाडला. इथे स्वार्थी राजकारणाला माफी नाही, इथे चोरांना वाव नाही, इथे राष्ट्रभक्त देशभक्त लोक जन्माला आले, भारत रत्न जन्माला आलेत. अशी एक कोकणाची भूमी आहे, पवित्र भूमी आहे. आणि म्हणून इथे मला आठवण करावीशी वाटते, एक आपला मराठी साहित्य संमेलन, विश्व मराठी साहित्य संमेलन, आपलं उदय सामंत कुठं होतं? पुण्याला. तिथं एक जामसूतचा संतोष साळवी, हा कोकणातला सुपुत्र, 7 समुद्रा पलीकडे अमेरिकेत जाऊन आमदार होतो, निवडून येतो. हे तर कोकण आहे. आणि इथं म्हणून या कोकणाचा अभिमान आपल्याला. आणि कोकणचा कॅलिफोर्निया नाही, तर उलट कॅलिफोर्नियाला कोकणासारखं व्हावंसं वाटलं पाहिजे, असं काम आपल्याला पुढे भविष्यात करायचं आहे. आणि त्या दृष्टीने या ठिकाणी उदय सामंत यांच्या माध्यमातून या कोकणामध्ये उद्योग येतील. इथे योगेश आहे, त्याच्या माध्यमातून कोकणाचा विकास होईल. या ठिकाणी नितेश राणे असतील, महायुतीचे आपले मंत्री, इथे अनेक मंत्री आहेत. आपल्या रायगडमध्ये भरत शेठ गोगावले आहेत. अनेक मंत्री जे आहेत, हे मंत्री या कोकणचा विकास करण्यासाठी कटिबद्ध आहेत. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की ज्या वेगाने 2.5 वर्षात विकास झाला, त्याच वेगाने किंबहुना त्यापेक्षा जास्त वेगाने या महाराष्ट्राचा विकास कसा होईल, यासाठी देखील हा तुमचा एकनाथ शिंदे दिवसाची रात्र करेल आणि रात्रंदिवस काम करेल. हा शब्दही मी आपल्याला या ठिकाणी देतो. आता किती अविश्वास दाखवणार?
दिल्लीतल्या तुम्हाला माहिती असेल पत्रकारांनी तर छापल्या बातम्या, दिल्लीतल्या त्यांच्या खासदारांनी काय उदय सामंत गेले होते भेटायला, म्हणजे त्या खासदारांना नाही काय खायचं आणि कुठं जायचं यासाठी देखील त्यांनी आता व्हीप लावलेला आहे. किती अविश्वास दाखवणार. आणि बाता मारता वाघाचं काळीज. अरे वाघाचं काळीज असणारा माणूस अशा छोट्या मोठ्या गोष्टीकडे लक्ष देत नाही आणि आपल्या कार्यकर्त्यांवर आपल्या लोकप्रतिनिधींवर कधी अविश्वास दाखवत नाही. खऱ्या अर्थाने काय परिस्थिती झाली मी काय त्याच्यावर मी बाबाशी बोलले रामदासबाई, त्यामुळे मी काय त्याच्यावर जास्त बोलत नाही. पण मी एवढंच सांगतो, कुणाची लाईन कापून तुम्ही मोठे होऊ शकत नाही. तुम्ही तुमची लाईन मोठी करा ना, काम करा ना. तुम्ही एकनाथ शिंदेची लाईन कापून तुम्हाला मोठं होता येणार नाही. तुम्हाला त्याच्या बाजूला मोठं काम उभं करायला लागेल, मोठी लाईन उभी करायला लागेल. कारण हा एकनाथ शिंदे दरबारी राजकारण करत नाही, फील्डवर उतरून काम करणारा एकनाथ शिंदे आहे. आणि हम जहाँ खड़े होते वहीं से लाईन सुरू हो जाती है. कुठली लाईन? ही जनसेवेची लाईन, जनसेवेची, जनता जनार्दनाच्या सेवेची रांग. जिथं जातो तिथे लोक भेटतात का? ऐकणार आहे, बोलणार आहे, प्रश्न समजून घेणार आहे, म्हणून लोक येतात. का येतात? शेवटच्या माणसाला भेटल्याशिवाय एकनाथ शिंदे झोपत नाही. का तुम्ही त्याच्यावर जळताय? का जळफळाट होतोय? का तिळपापड होतोय? याचं आत्मचिंतन करा आणि आत्मपरीक्षण करा. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांचा जागा त्यांना दाखवलेली आहे. मी जेव्हा मुख्यमंत्री होतो त्यावेळेस रत्नागिरी जिल्ह्यात 400 कोटींच्या विविध विकास कामांना सुरुवात केली. काही कामांचा उल्लेख उदय सामंत यांनी केला आहे. रामदासबाईंनी जो प्रयत्न केलाय त्याचंही काम, त्याच्याही मागे पाण्याचे आम्ही लागलोय. आणि जे प्रकल्प बंद होते ते आम्ही सुरू करतोय. या कोकणामध्ये कोस्टल हायवेचं काम सुरू आहे. निसर्गरम्य परिसर आहे, बीच आहेत आपले, त्याला जोडण्याचं काम कोस्टल हायवेच्या माध्यमातून होईल. आता मुंबई गोव्याचं काम देखील त्याला गती मिळालेली आहे. आणि आपल्या सगळ्यांना मी सांगतो, जसा मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे आपण केला, नागपूर मुंबई बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग केला, तसाच मुंबई सिंधुदुर्ग ऍक्सेस कंट्रोल एक्सप्रेस हायवे देखील आपण करतोय. आणि त्याचा देखील DPRचं काम सुरू झालेलं आहे. त्यामुळे सिंधुदुर्गातल्या टोका, गोव्यातल्या टोकावरचा माणूस मुंबईशी थेट जोडला जाईल. वेळ वाचेल, अंतर वाचेल, सगळं वाचेल. आणि विकासाची गंगा, विकासाची द्वारं या ठिकाणी खुली होतील. आणि म्हणून कोकणातल्या जिल्ह्यांचा बॅकलॉग जो आहे तो भरून काढणार आपण. या ठिकाणी रत्नागिरीमध्ये वाटद, झाडगाव MIDC किती 30,000 कोटीचं आलं का? 30,000 कोटीच्या 2 प्रोजेक्टला मान्यता मिळाली. 38,000 रोजगार निर्मिती त्यातून होईल. आणि म्हणून या कोकणातल्या लोकांना नोकरीसाठी आपल्या जिल्ह्याच्या गावाच्या बाहेर जावं लागू नये यासाठी आपलं महायुती सरकार कटिबद्ध आहे. असा विकास आपल्याला करायचा आहे. त्यांना रोजगार एअरपोर्ट टर्मिनलच्या बिल्डिंगचं भूमिपूजन झालंय. कोकण सागरी महामार्ग मगाशी सांगितलं मी. आणि इन्फ्रास्ट्रक्चरमुळे कोकणाच्या विकासाचा वेग वाढेल. रत्नागिरी जिल्ह्यात आंबा, मासे, पर्यटनासारखे इकॉनॉमी वाढवणारे प्रमुख सोर्सेस आहे, त्यांना आम्ही प्रोत्साहन देतोय, त्यांनाही आम्ही वाढवतोय. खऱ्या अर्थाने यामुळे आपल्याला मी सांगतो, विकासाची नीती, विकासाचे अजेंडा घेऊन आपण पुढे चाललोय. आणि म्हणून त्यांचा अजेंडा आहे राजनीती, आमचा अजेंडा आहे विकास नीती. त्यांचा अजेंडा आहे करप्शन फर्स्ट, आपला आहे नेशन फर्स्ट. त्यांचा परिवारवाद आहे, आपला महाराष्ट्रवाद आहे. त्यांचं फेक नरेटिव्ह आहे, आमचं काम पॉझिटिव्ह आहे. या दिशेने आम्ही जातोय. आणि म्हणूनच लोकांनी भरभरून मतदान केलंय. आणि म्हणून भगवा, बाळासाहेबांचा भगवा
या कोकणामध्ये डौलाने फडकला. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो, ज्या परिसरानं शिवसेनेला कायम या कोकणाने ऑक्सिजन दिला, शिवसेना मोठी केली, त्या कोकणाला जेवढं काय देता येईल तेवढं आपण देऊ. आणि या कोकणी माणसाचं नातं, अतूट नातं शिवसेनेशी आहे, धनुष्य बाणाशी आहे. याच बाणाने हिंदुत्वाच्या शत्रूंचा कार्यक्रम आपल्याला करायचा आहे, एवढं मी आपल्याला सांगू इच्छितो. आणि यापुढे आपण येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुका, नगरपालिका, नगरपंचायती या सर्व निवडणुका ज्या आहेत त्या आपल्याला जिंकायच्या आहे. यासाठी आपण काम करायचं आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की शिवसेना गावागावात पोचली पाहिजे, घराघरात पोचली पाहिजे, मनामनात पोचली पाहिजे. यासाठी सदस्य नोंदणी वाढवा, कार्यकर्ते वाढवा. आज कार्यकर्ते मोठ्या आशेने आपल्याकडे येतात, विश्वासाने येतात. इथं व्यासपीठावर बसलेले अनेक लोक, अतिशय ताकदीचे लोकप्रतिनिधी शिवसेनेमध्ये येतात. त्या विश्वासाला कदापि एकनाथ शिंदे तडा जाऊ देणार नाही. माझे सर्व नेते, माझे पदाधिकारी, माझे कार्यकर्ते त्यांच्या जीवाला जीव देतील आणि त्यांचा विश्वास कायम ठेवतील. मी आपल्याला एकच सांगतो, हे भरलेलं व्यासपीठ आहे, हे व्यासपीठ हेच आमचं वैभव आहे. आणि समोर ही जनता, ही आमची दौलत आहे, हेच आमचं ऐश्वर्य आहे, ही आमची ताकद आहे. आणि म्हणून कार्यकर्त्याला जपा. आम्ही सर्व नेत्यांना, आमदार, आपण आमदार होऊ, खासदार होऊ, मंत्री होऊ, मी देखील मुख्यमंत्री झालो, उपमुख्यमंत्री आता आहे, पण या सर्व कार्यकर्त्यांनी, लाडक्या बहिणी, लाडक्या भावा, लाडक्या कार्यकर्त्यांनी, या सर्व शिवसैनिकांनी आपल्याला मोठं केलंय, हे कदापि विसरता कामा नये. त्यांनी आपल्या घरादारावर तुळशीपत्र ठेवून, दिवस रात्र एक करून आपल्याला निवडून देतात, आपल्याला पद मिळतात, आपल्याला वैभव मिळतं, आपल्याला प्रतिष्ठा मिळते. पण जेव्हा कार्यकर्ता संकटात असतो, अडचणीत असतो, मग हॉस्पिटलचं काम असेल, कोर्टाचं असेल, पोलीस स्टेशनचं असेल, त्यावेळेस मात्र माझ्या सकट सर्व पदाधिकाऱ्यांनी त्याच्या मागं उभं राहिलं पाहिजे. हीच अपेक्षा या कार्यकर्त्यांची असते, ही त्यांची इच्छा असते. आणि तेव्हा मात्र आपण त्यांच्या मागं उभं राहिलं पाहिजे. तेव्हा तो आपल्यासाठी काही माग करायला तयार असतो. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो की या कोकणाला पुन्हा एकदा कोकणवासियांना मनापासून मी धन्यवाद देतो, का आपले आभार मानतो की आपण जो विश्वास दाखवलाय या कोकणाच्या सर्व लोकांचं मनापासून मी मगाशी म्हटलं, आपल्या समोर मी नतमस्तक व्हायला आलोय, आपल्याला वंदन करायला आलोय. असंच प्रेम कायम असू द्या, असेच आशीर्वाद शिवसेनेच्या पाठीशी कायम ठेवा, ही विनंती करतो आणि आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.